हा जो ग्रंथ आहे गुरुलीलामृत, हा गोपाळराव विद्वंस लिहित असताना 15व्या अध्यायापर्यंत लिहिणं चाललं होतं. त्यावेळेला आनंद भारती सगळं सांगत होते. आणि आनंद भारतींना अचानकपणे हे लक्षात आलं की आता त्यांना समाधी घ्यायची आहे. तर त्यांनी मग त्यांचे शिष्य गोपाळराव विद्वंसांना सांगितलं की आता मला जावं लागणार आहे आणि मग मी आता काही दिवसात देहत्याग करेल. तर गोपाळराव विद्वंसांना अतिशय म्हणजे कदाचित त्यांना ह्यामुळे वाईट वाटले की आपले सद्गुरू आपल्याला सोडून जाणार, हे तर वाईट वाटलं असेलच, शिवाय ग्रंथकाम आपलं अर्धवट राहिलंय. आनंद भारतींनी असं सांगितलं की तू काळजी करू नकोस, मी जरी गेलो तरी मी स्वप्न दृष्टांतांमध्ये मी तुला काही गोष्टी सांगत राहील आणि मग इथून पुढचा अध्याय पूर्ण होईल. म्हणजे 16व्यापासून ते 21व्या अध्यायांपर्यंत हे गोपाळराव विद्वंसांना त्यांनी स्वप्न दृष्टांतात सांगितलेलं आहे. आणि तुम्ही वाचत असताना देखील तुम्हाला हे लक्षात येईल की किती ते स्वप्न दृष्टांत म्हणू किंवा ते काय म्हणू आपण सूक्ष्म देहाची अनुभूती असेल म्हणू, ती किती डीप मध्ये असेल बघा, की त्या गोष्टीचा आपल्याला स्पष्ट असं जिवंतपणा जाणवतो.